आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीची चाप बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कच्च्या केळी घेतलेली आहे व त्या सर्व केळींना छान असं सोलून घेत आहे। बघू शकता हा ग्रीन पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्या केळींना छान असं कापून घ्यायचं आहे। बघू शकता मी हे तिरकस आकारामध्ये या केळींना कापून घेत आहे आणि आता सर्व केळी कापून झालेले आहेत। त्यामध्ये मी थोडा हळदी पावडर टाकत आहे आणि त्या सर्व केळींना छान असं मिक्स करून घेणार आहे। बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व हळदी पावडर सर्व केळींना लागलेला पाहिजे। आता मी येथे गॅसवरती तावा ठेवलेली आहे आणि ताव्याला तेल लावून घेत आहे। तावा गरम झाल्यानंतर हे केळीचे पीसेस या ताव्यावरती ठेवायचे आहेत। एक एक करून आपण सर्व पीसेस या ताव्यावरती ठेवूया आणि वरून थोडासा तेल लावून घेऊया। तेल लावून घ्यायचं आहे वरून थोडासा आणि याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघा एका बाजूने हे केळीचे पीसेस शिजलेले आहेत। आता आपण एक एक करून या सर्वांना पलटून घेऊया आणि यांना शिजू देऊया। तोपर्यंत आपण एका वाट्यामध्ये थोडासा बेसन घेऊया। बेसनाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण यूज करू शकता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर, हळदी पावडर टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडं धण्याचं कूट टाकायचं आहे। धण्याचा पावडर पण टाकू शकता आणि त्यानंतर मी इथे थोडासा अथर्व मसाला यूज केलेला आहे। अथर्व मसाला तुम्ही स्किप पण करू शकता आणि त्यानंतर इथे कोथिंबीर टाकायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले सर्व तिखट मीठ वगैरे छान असे मिक्स झाले पाहिजे। आता त्यानंतर एकीकडे आपले हे केळीचे जे पीसेस आहेत ते शिजलेले आहेत ते आपण काढून घेऊया। बघू शकता या प्रकारे सर्व काढून घेऊया आणि हा जो बेसन आहे इथे बेसन घेतलेली होती मी, तो बेसन आहे त्यामध्ये आपल्याला एक केळीचे पीसेस टाकायचे आहे आणि या पीसेसना छान असं बेसनची कोटिंग करायची। बघू शकता आपण तव्याला तेल लावलेलं आहे आणि या पीसेसना कोटिंग करून बेसनची कोटिंग करून आपण ते पीसेस तव्यावरती ठेवत आहोत। बघू शकता आणि या प्रकारे वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे थोडासा आणि यांना पलटत राहायचं आहे। या प्रकारे यांना पलटून पलटून दोन्ही बाजूने शिजू द्यायचे आहेत। बघू शकता असं पलटतच राहायचं आहे आपल्याला यांना। काही वेळानंतर हे दोन्ही बाजूने छान अशी शिजलेले आहेत केळीचे चाप। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बघू शकता हे मी सॉसेस सोबत खायला घेतलेलं आहे आणि खायला खूप चविष्ट लागतात, खूप टेस्टी लागतात। एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।